वाटाण्याचा सीझन संपायच्या आतच वर्षभरासाठी फ्रोझन वाटाणा तयार करून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायचा आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरचा फ्रोझन वाटाणा नक्कीच चांगला. मला तर आज खूप जास्त स्वस्त वाटाणा मिळाला आणि मी तो आणला. साधारण 2 ते 2.5 किलो वाटाणा मी इथे घेऊन आले. सगळा वाटाणा छान निवडून काढला. वेळ लागत नाही, फार पटकन होतं. मी ज्या टिप्स सांगते ना त्या टिप्सप्रमाणे तुम्ही जर का फ्रोझन वाटाणा बनवलात ना तर तुमचा वाटाणा वर्षभर चांगला टिकेल आणि त्याचा रंगही बदलणार नाही आणि खराबही होणार नाही. कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. इथे पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या एका पातेलीमध्ये भरपूर बर्फ घालून ठेवायचा, कारण की ती पुढची तयारी आहे आपली. पाणी गरम करत ठेवल्यानंतर थोडंसं पाणी कोमट झालं ना की लगेचच त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा साखर घालून घ्यायची आणि 1 मोठा चमचा मीठ घालून घ्यायचं. मी इथे 2दा पाण्यातून काढणार आहे वाटाणा, कारण की वाटाणा खूप जास्त आहे, तो या कढईमध्ये बसणार नाही. तर आता इथे मीठ घालून घेतलेलं आहे मी 1 चमचाभर. आता काय करायचं, पूर्ण पाणी उकळू द्यायचं नाही. उकळलं ना पाणी आणि मग आपण वाटाणा घातला ना तर तो शिजून जाईल. आपल्याला वाटाणा शिजवायचा नाही आहे. त्यामुळे इथे मीठ आणि पाणी घातलं आणि थोडीशी उकळी अशी येताना दिसली ना की मग ह्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा घालून घ्यायचा आहे. पूर्ण पाणी उकळवायचं नाही. हे बघा, या स्टेजलाच हा वाटाणा इथे मी घालून घेतलेला आहे. आता वाटाणा घालून घेतल्यानंतर मग हे छान 2 मिनटं फक्त असा हलवून घ्यायचा ह्याच्यामध्ये. आपल्याला पुन्हा एकदा सांगते, वाटाणा बिलकुलही शिजवून द्यायचा नाही आहे. इथे मोजून अगदी 2 मिनटं फक्त हा असा हलवून घ्यायचा. त्याच्याने काय होतं, साखर आणि मीठ घातल्याने ना ह्याचा रंग आहे असाच राहतो. आणि काही जणं काय करतात, वाटाणा डायरेक्टच आणून फ्रीजरमध्ये ठेवून देतात. मग तसा वाटाणा जो आहे ना तो खराब होतो लवकर आणि त्याचा रंगही निघून जातो, हिरवा रंग. त्यामुळे हे थोडीशी प्रोसेस केलीत ना की तुमचा हा रंग आणि वाटाणा व्यवस्थित राहील, रंगही जाणार नाही आणि खराबही होणार नाही हा वाटाणा. अगदी बाहेरच्यासारखा हा फ्रोझन वाटाणा तयार होतो. आता 2 मिनटं झाल्यानंतर हा वाटाणा काढायचा आणि डायरेक्ट आपण तयार केलेल्या बर्फाचं पाणी आहे ना त्याच्यामध्ये घालायचं. आता इथे आपण हे असं का करतो प्रोसेस, कारण इथे आपण गरम पाण्यामध्ये वाटाणा घातल्यामुळे तो शिजण्याच्या मार्गावर लागलेला असतो. तर त्याचं शिजण्याची जी प्रोसेस आहे ती गार पाण्यामध्ये डायरेक्ट घातल्याने ती पूर्णपणे थांबून जाते. त्यामुळे डायरेक्ट ते गार पाण्यामध्ये घालायचं बर्फाच्या. 1-2 मिनटं ठेवून मग हा आपल्याला निथळून घ्यायचा आहे. त्यामुळे चाळणीमध्ये काढून घ्यायचा हा वाटाणा सगळा. ह्याच्यातलं पाणी बिलकुलही घ्यायचं नाही आहे आपल्याला, त्यामुळे निथळून घ्यायचा. आता इथे पण लगेच घाई करायची नाही फ्रीजमध्ये ठेवण्याची. याला काय करायचं, सुती कपड्यावरती आपल्याला थोडंसं वाळवून घ्यायचं आहे. त्यामुळे पूर्ण पाणी निथळून घेतलं ना की मग सुती कपड्यावरती हा वाटाणा घालून घ्यायचा. उन्हामध्ये वगैरे नाही वाळवायचा आहे, फक्त आपल्याला हा याच्यावरती फॅनच्या खाली वाळवायचा आहे. त्यामुळे हे बघा, हे पूर्ण निथळलेले वाटाणे आता हे आपण सुती कपड्यावरती, कुठलाही कपडा असेल ना तुमच्याकडे त्याच्यावरती घालायचा आणि फॅनच्या खाली फक्त 15 ते 20 मिनटं ठेवलं ना की वरचं जे पाणी आहे ते निघून जातं पूर्णपणे आणि कोरडा होतो तो. उन्हामध्ये आपल्याला कडक करून घ्यायचं नाही आहे, नुसतं हे बघा हे अशा पद्धतीने कोरडा करून घ्यायचं आहे. ह्याला बिलकुलही पाणी राहिलेलं नाही आहे आणि हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता अशा पद्धतीने हा वाटाणा जो आहे अशा झिपलॉक बॅगमध्ये ठेवायचा. बॅगचं झाकण उघडून ह्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं आणि पुन्हा लॉक करून ठेवायचं. हा वाटाणा आरामात वर्षभर टिकतो, छान राहतो आणि तुम्ही कधीही यूज करू शकता. आणि ह्याचा कलरही बिलकुलही खराब होत नाही आणि कलरही बिलकुलही निघून जात नाही. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की. बरेच जण काय करतात, गरम पाण्यातून वाटाणा काढला ना की डायरेक्टच फ्रीजरमध्ये ठेवून देतात निथळून. त्याला सुती कपड्यावरती घालत नाहीत. त्यामुळे काय होतं, आतमध्ये पाणी राहतं आणि त्याला वास यायला लागतो वाटाण्याला. त्यामुळे सुती कपड्यावरती निथळून घेण्याची प्रोसेस जी आहे ना, सुती कपड्यावरती घालून 5 मिनटं ते तुम्ही नक्की करा. म्हणजे कसं होतं, असा कोरडा वाटाणा होतो. हे बघा, ही पिशवी तयार झाली. फ्रीजमध्ये ठेवली की आपण कधीही वापरू शकतो. ही पिशवी फ्रीझरमध्ये ठेवायची. तुमचा वाटाणा तयार. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.